दिनांक 5/7/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता संजय दिनकर शिंदे हे त्यांच्या घरामध्ये असताना ते एक 56 वर्षाचे ग्रस्त आहे आणि त्याचा मुलगा हा आकाश संजय शिंदे नावाचा मुलगा आहे 24 वर्षाचा। त्यांनी बैलाच्या शर्यतीसाठी काही बैल त्यांनी एक दोन्ही बैल आणलेले होते। त्याची देखभाल तुम्ही का करत नाही, ते आजारी पडलेले आहेत, त्यांना खायला घालत नाही, तुम्ही पाणी घालत नाही असं म्हणून त्यांनी मुलांनी वडिलांच्या बरोबर आणि आई बरोबर वाद घातला। त्यांना शिवीगाळ वगैरे केली। त्याला वडिलांनी सांगितलं की बाबा ही बैल तू आणलेली आहे, तुला शर्यतीचा नाद आहे तर तुझं तू बघ, आम्हाला त्याच्या बैलाशी काही घेणं देणं नाही, तुला इथं ठेवायचं ठेव, नाही तर तू दुसरीकडे ठेव आणि त्याची सेवा कर, तुला इथं ठेवायचं इथं ठेव, नाही तर तुझी बाबा म्हणजे तुझी सेवा करणे जबाबदारी तुझी आहे, शर्यती करणं माझं काम नाही आणि शर्यतीच्या बैलांना पोचणं माझं काम नाही। यावरून त्या मुलाला राग आला। त्या मुलाने हातामध्ये दगड घेतला, बाबाच्या डोक्यावर मारला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा हातातला मोबाईलसुद्धा हिसकावून घेतला। तो मोबाईल त्यांनी खाली फेकला म्हणजे तो फोडला आणि त्यानंतर घरातली तलवार घेतली आणि तलवार घेऊन त्यांच्या डोक्यावर त्यांनी मारली। त्यावेळेला ते थोडंसं डावा बाजूला हुकले म्हणून त्यांचा तो डोक्यावरचा वार वाचला आणि उजव्या कानावर त्यांचा तो हे पडला, ती तलवार पडली आणि त्यांचा कान तुटला म्हणजे तो लोंबकळत होता आणि अशा प्रकारची घटना घडलेली आहे। एक छोटंसं कारण आहे, त्या बैलांना सांभाळलं नाही, पाणी दिलं नाही किंवा त्याची सेवा केली नाही म्हणून एखादा जर मुलगा जर आई वडिलांना जर अशा प्रकारचं जर मारत असेल तर आता ही घरातली संस्कृती आणि मुलं जशी वाया होत चाललेली आहेत हे कुठंतरी आपल्याला दिसून येते। महाराष्ट्र सरकारने ह्या शर्यतींवर मध्यंतरी बंदी आणली होती, त्यानंतर आता परत ही बंदी उठली गेलेली आहे आणि शर्यती ह्या चालू झालेल्या आहेत आणि आपण त्यांना कायद्याचे नियम वगैरे देऊन आपण त्या शर्यती आपण करून घेतोय। परंतु मुलं बरीचशी युवक हे ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झाल्यासारखे आहेत। त्यामुळे त्या बैलाला आणायचं, त्याची जोपासना करायची, त्याला खायला घालायला ठीक आहे, ही जी सेवा प्राण्यांची करणं ही ठीक आहे, पण ह्याच्यातून जर घरातल्यावर जर अटॅक होत असतील आणि कुठले तरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट होत असेल किंवा शर्यतीमध्ये सुद्धा पहिला आला नंबर दुसरा नंबर आला अशा प्रकारचे सुद्धा हे असतात तर त्यामुळे सुद्धा वाद निर्माण होतो। तर मुलं ही ह्या शर्यतीमध्ये टोटली ॲडिक्ट झालेली आहेत असं आपल्याला कुठेतरी दिसतंय, कारण हे एक व्यसन लागल्यासारखं लागलेलं आहे। बैलाची सेवा करणं, प्राण्यांची सेवा करणं, कुत्र्यांची सेवा करणं हे ठीक आहे, पण कितपत ते करावं आणि त्यातून आपल्या कुटुंबाचं काय नुकसान होतं आहे हे जर नवीन पिढीला जर माहीत नसेल तर ते फार दुर्दैव आहे। मी तर म्हणतो की बऱ्याच वेळेला मी म्हणतो घरामध्ये एक चांगला पोरगा असेल त्याला काजू बदाम दूध वगैरे पाजून पेलवान करा, परंतु लोक पेलवान न करता त्याला म्हणजे बैलाला एवढं खायला घालतात, पण मुलाला जर खायला घातलं तर उद्या त्यांनी ऑलिम्पिकमध्ये किंवा इतर कुठल्या राज्य क्रीडा ह्याच्यामध्ये तर चांगलं जर नाव मिळवलं तर देशाचं नाव होईल, आपलं स्वतःचं नाव होईल। तर प्राण्याला खायला घालण्यापेक्षाही स्वतःतल्या घरातल्या प्रत्येक मुलगा जर आपण बैलाला जसं ट्रीट करतो त्याची सेवा करतो तसं मुलाला खायला घालतं, कुठलेही पालक मुलाला काजू बदाम घालतील, त्याची मेहनत करून घेतील, मग तो रनर होईल किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठल्याही खेळामध्ये तो चांगला तरबेज होईल। तर मुलावर खर्च करणं, हेल्थवर खर्च करणं हे अभिप्रेत आहे, पण हे कुठंतरी शर्यतीच्या नादावर लागून अशा प्रकारचं बैलाला पळवण्यासाठी जी काही जिद्द बांधणारे जी काही लोक आहेत किंवा ते हे आहेत तर त्यातून कुठला तरी अनिष्ट मार्गाला कुठंतरी आपला समाज चाललेला आहे असं कुठेतरी दिसून येतं आहे। तर हे एक उदाहरण फक्त एकच दिसतं आहे, बरेचसे उदाहरणं आहेत समाजामध्ये आणि त्यातून समाजाने घेतलं पाहिजे की आपली मुलं कुठल्या मार्गाला चाललेले आहेत हे ओळखून मुलांकडे लक्ष देणं आणि संस्कार करणं हे अभिप्रेत आहे। थँक्यू। जय